प्रत्येक बदल हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. म्हणून वेळच्या वेळी ते बदल आपण ओळखावे आणि त्याप्रमाणे स्वतःला मोल्ड करावं असं युनिवर्सला नेहमी वाटत असतं. आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी झाली होती. छान असा पाऊस पडत होता. विचार तर आला, आता बाहेरची कामं कशी होणार? पण म्हटलं ठीक आहे. बंगलोरमध्ये तसा पाऊस काही पडत नाही आहे. पण आज सकाळी सकाळी या पावसाला बघून खूप आनंद झाला. लगेच मनात विचार आला की आज काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. पहिल्या पावसाची पहिली भजी तर खाल्ली गेलीच पाहिजे. तर लगेच मी लागली भजी करायला. जशी ऋतू बदलत जातात तशी कधी कधी माणसंही बदलतात. आपल्या जवळची माणसं जेव्हा बदलतात तेव्हा स्वतःला खूप त्रास करून घेतो आपण. पण स्वतःला त्रास न करून घेता, युनिवर्सला त्याची तक्रार न करता, आपण जर तोच बदल पॉझिटिव्हपणाने घेतला ना, तर आपल्यासोबत नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे याचे ते संकेत असतात. आता ते कसं, एखाद्या गोष्टीवर आपला विश्वास किती असावा, किती नसावा हे आपण आपलंच ठरवलं पाहिजे. प्रत्येक बदल हे दीर्घकाळासाठी नसतात. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करून आपण आपली कामं करत राहायची. आता ही जी भजी बनवत आहे ना, त्याची पटकन रेसिपी तुम्हाला सांगते. मी अगोदर ना कांदा कट करून घेतला आहे आणि त्याच्यावर मीठ टाकलं आहे आणि एक 5 ते 10 मिनटासाठी ना त्याला तसंच ठेवलं आहे. कारण की जेव्हा आपण मीठ टाकतो ना, त्या मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि आपले बेसिक्सचे जे मसाले आहेत ना ते ॲड केले. ते ॲड केल्यानंतर बेसनाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान त्याला मिक्स केलं. आता त्या पाण्याला जेवढं पीठ लागेल ना तेवढंच पीठ आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज नाही लागणार. अशा पद्धतीने आपण जेव्हा भजी करतो ना, खरंच ती भजी चवीला ना खूप म्हणजे खूप उत्कृष्ट होतात. तर बघा, तुमच्याशी बोलता बोलता भजी पण तयार झालेली आहे. मी जेव्हाही तळणीचं काही बनवते ना, तेव्हा त्याचा पहिला घास ॲज अ नैवेद्य म्हणून शेगडीवर ठेवते. तर चला भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हां. बाय.